हार्दिक स्वागत। आमचे गुरुवर्य कॉमेंट्रीच्या क्षेत्रात आमचे पाऊल पुढे करणारे सुशांतदादा पाटील यांचे देखील आभार। सर्व कॉलनीचे नवीन उभरते कॉमेंट्री करणारे पोरांना एक जागा देऊन हात धरून पुढे घेण्याचं कार्य सुशांतदादा पाटील यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळते। मच्छिंद्र नाईक, डॉक्टर मच्छिंद्र नाईक यांना विनंती कॉमेंट्री क्षेत्राकडे यायचे, कुठे देखील असतील। मच्छिंद्र नाईक तर सामना सुरू करायचा आहे। पहिला षटक रोहन तामकडे, स्ट्राइकवर असतील गुणवंत गोवारी। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट पद्धतीचा चेंडू, बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क नाही पाहायला मिळाला। बॉल जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातात, डॉट बॉलच्या स्वरूपात सांगता होते। पहिल्या चेंडूची खूप छान अशी गोलंदाजी रोहन तामकडे याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। पुढील चेंडू फुल टॉस प्रकारचा बॉल, इथं मात्र ब्लॉक होल पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। हा देखील डॉट बॉलच्या स्वरूपात काहीसे बॉल जज करू शकले नाही गुणवंत। बॉल ब्लॉक होल पद्धतीचा ऑफस्टिकचा मारा, बॉल जाते पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना छान अशी गोलंदाजी, दोन चेंडू वरती काही एक धाव न खर्च करता छान अशी गोलंदाजी रोहन तामकडेची पाहायला मिळते। इथं मात्र बॅट आणि बॉलचा छान असा संपर्क, बॉल गोळीच्या वेगात गेला, बाउंड्री सीमारेषे पार, 4 धावांसाठी। खूप वेळेनंतर आलेला फटका गुणवंत गोवारीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला। गोळीच्या वेगामध्ये बॉल स्वारत असताना बॉल गेला बाउंड्री सीमारेषे पार, 4 धावांसाठी। धावसंख्येमध्ये वाढ, या मोठ्या धावाने धावसंख्या होते ती 4। पहिल्या षटकातील 3 चेंडू शिल्लक, हाणामारी आता चालू केलेले गुणवंत गोवारी यांनी। पुढील चेंडू रोहन तामकडे यांचा, मोठा फटका पॉइंटच्या दिशेनं, इथं मात्र पुन्हा एकदा 4 धावा पंच कळवत आहेत। छान अशी फलंदाजी आता मात्र गुणवंत गोवाऱ्याची। पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर गोलंदाजाचे होते, त्यानंतर पुढचे 2 चेंडू आपण पाहू शकता हाणामारी गुणवंत गोवारे यांनी रोहन तामकडेवरती चढवलेली आले। लागोपाठचे 2 चौकार, स्कोरबोर्ड धावसंख्या झाली ती 4 चेंडू नंतर 8 धावा। ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू आणि छान असा झेल, इथं मात्र हार्ड हिटर ज्यांच्या फलंदाजीतून आता मोठे फटके यायला सुरुवात झाली होती त्याला लगेच बॅक टू द पवेलियन पाठवत असताना रोहन तामकडे इथं आपण पाहू शकता। थर्ड मॅनच्या दिशेने झेल, मोठा झेल खेळण्याचा प्रयत्न, बॉलची लीडिंग एज, बॅटची लीडिंग एज आणि बॉल जाते थर्ड मॅनच्या दिशेत। छान असं झेल आपल्याला पाहायला मिळालं। क्षेत्ररक्षण असतील तिथे मोरे, तर छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रोहन तामकडे यांची। पहिले 2 चेंडूवरती काही एक मोठे फटके नव्हते, त्याच्यानंतर 2 फटके गुणवंत गोवारीचा हल्ला, त्यानंतर परत एकदा कमबॅक करत असता रोहन तामकडेंनी पाठवले गुणवंत गोवारीला बॅक टू द पवेलियन, त्याची जागा घेत असताना आता मात्र आपण पाहू शकता नवीन फलंदाज गणेश कोळी, एक छान अशी अष्टपैलू छान अशी गोलंदाजी देखील करताना आपण पाहतो त्यांना। आता मात्र 1 डाऊनवरती येत असताना गणेश कोळी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता, षटक समाप्त। धावसंख्या खर्च केले ते मात्र 8 धावा, 2 मोठे फटके, त्यानंतर सगळे चेंडू आपल्याला डॉट पद्धतीने पाहायला मिळते। 1 चेंडूवरती आलेली मोठी विकेट गुणवंत गोवारी, बॅक टू द पवेलियन। धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8, 1 गडी बाद। पुढील गोलंदाज आपण पाहू शकता स्वतः कर्णधार चिन्मय साळुंखे। गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन आपण पाहू शकता। स्ट्राइकवरती खूप वेळेनंतर आल्यानंतर सँडी भगत आपण पाहू शकता, हार्ड हिटिंग फलंदाज नौपाडाचे।
आणि बॉल सीमारेषा पार. स्लॉट मधला चेंडू पाठवलाय सीमारेषे पार. 6 धावांसाठी सॅन्डी भगत यांचा आलेला एक मोठा षटकार. तर पूर्ण एक षटकानंतर आपण पाहू शकता सॅन्डी भगत यांना स्ट्राईक मिळेल. त्याचा पुरेपूर फायदा, त्याचा पुरेपूर समाचार घेत असताना सॅन्डी भगत आपण पाहू शकता आक्रमक करत असताना कॅप्टनवरती कॅप्टनचा हल्ला. पुढील चेंडू चिन्मय साळुंके यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गडी बाद होतोय का? तर हो, छान असा झेल आपल्याला पाहायला मिळाला लॉंगॉच्या दिशेने. पहिला चेंडू जो होता तो फलंदाजाचा, मात्र दुसरा चेंडू ठरतोय तो गोलंदाजाचा. एक मोठा गडी सॅन्डी भगत, हार्ड हिटिंग फलंदाज, ज्याच्या पहिल्याच चेंडूवरती त्यांनी षटकार असा ठोकलेला. दुसऱ्या चेंडूवरती परतीच्या फेरीवरती सॅन्डी भगत मोठा झटका. इथं मात्र आपण पाहू शकता मैदानात येते कोण कोण एक एक्सपिरियन्स चालाक चतुर 500. तर रवी कडू यांच्यासाठी स्वतः अंपायर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. शिवा लंके यांच्याकडून पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी रवी दादाला 500 रुपयाचं पारितोषिक. रवी कडू आपण पाहू शकता 40+ प्लेयर आपले, खूपच एक्सपिरियन्स, छान अशी गोलंदाजी, फिरकीचे जादूगर ज्यांना म्हणलं जातं, खूप असा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे. तर त्यांच्यासाठी आलेलं पारितोषिक. दुसऱ्या चेंडूवरती मोठा धक्का, पहिल्या चेंडूवरती आलेला मोठा फटका, छान असं कमबॅक चिन्मय साळुंके यांचा. आता मात्र रवी कडू दादा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये शिवा लंके यांच्याकडून. पुढील चेंडू फिरकी पद्धतीचा टाकण्याचा चेंडू, पंचांचा या इशारा, वाईड, अतिरिक्त धावा. पुढील संघ डिंगडॉंग विरुद्ध शिरेश 11. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे इनिंग संपता आपल्या टॉससाठी लवकरात लवकर इथं यायचंय. ओहो, पॉइंट कलात्मक खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. सुंदर असा पुन्हा एकदा झेल घेताना आपण पाहू शकतो चिराग मोरे आहेत तिथं, मला वाटतंय. प्लेयरचं प्रमोशन यंगस्टर टीममध्ये जात असताना चिराग मोरे, MNRचा शाहीन आफ्रिदी ज्याला ओळखलं जातं, MNRचा शाहीन आफ्रिदी, तेज तर्राट 160+ बॉलिंग टाकणारा चिराग मोरे आपण पाहू शकता. छान क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय त्याला. 2 असे सुंदर झेल घेताना पहिल्यांदाच पाहिले मी, पण छान असे झेल त्यांनी टिपलेत. 2 चांगले फलंदाज पाठवले बॅक टू द पवेलियन. छान अशी गोलंदाजी चिन्मय साळुंके यांची. पहिल्या चेंडूवरती मोठा फटकार, त्यानेतील पुढील 2 चेंडूवरती मोठे झटके, मोठे हादरे टायगर फोर्स या संघांना पाहायला मिळते. आता मात्र जातंय कोण सगळ्यांचे लाडके आपले रविराज भगत आपण पाहू शकता. रविदादा भगत, मॉर्निंग क्रिकेटचे सर्वस्व, सगळ्या खेळाडूंना एकत्र करण्याची क्षमता रविदादा भगतमध्ये आहे. तेच आपले लाडके सर्वांचे रविदादा भगत आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग लाईनअपवरती. रविदादाच्या देखील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सीड करून. हो, छान असा प्लेसमेंट पाहू शकता. क्लासिकल फटका कव्हर ड्राईव्हच्या दिशेने. तर रविदादासाठी देखील षटकारासाठी सुशांत दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार डॉट असताना पाहायला मिळते. गणेश कोळी यांना काहीसं लाईन लेंथ गवसत नाही आहे. बॉल डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये ते पाहायला मिळते. छान असे गोलंदाजच्या मार्फत आपण त्यांना पाहतो. फलंदाजी देखील आपण त्यांची पाहिली आहे, परंतु इथं मात्र काहीशी चूक करत असताना गणेश कोळी आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. डॉट बॉलची सांगता. पुढील चेंडू
फुलटॉस पद्धतीचा चेंडू, सन्मान दिलेल्या काही गरज होती का, परंतु इथं मात्र एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्या धाव फलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहू शकता 17. बॉलिंग वरती पाहू शकता आपण सागर पाटील, एक्सपिरियन्स गोलंदाज देखील. छान असं त्यांच्यातर्फे आपल्याला मागच्या टुर्नामेंटला लाभलेले IDFC बँक तर्फे आले होते ते. आपटी प्रकारचा चेंडू आता मात्र पुरेपूर फायदा घेत असताना गणेश कोळी येते 4 धावा. हाफ पिच वरती आपटलेला चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना गणेश कोळी आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र कुठेतरी मोठा फटका येत असताना पाहायला मिळतो, त्यात करता स्ट्राईक घेतली का याचा विचार आता करत असतील. त्याच प्रकारचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. बॉल फिल्डर बॉलच्या खाली येत असताना सुंदर असा झेल. तर जसं आपण पाहिलं या सामन्यामध्ये ज्या प्रकारे ज्यावेळी मोठे फटके येत आहेत त्याच नंतर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यातपूर्वी आपण बघितलं सँडी दादा बघत एक मोठा फटका आला, त्यात देखील दुसऱ्या चेंडूवरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता देखील गणेश कोळी यांच्या बॅटमधून आलेला मोठा फटका, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्यांचा देखील विकेट आपल्याला पाहायला मिळाला. तर पुढील फलंदाज आपण पाहू शकता नैनेश आपल्याला पाहायला मिळतील. तर काहीसे प्रिंटिंग वर्क जे काय आपल्या असोसिएशनचे असतं ते नैनेश यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतात. छान असं प्रिंटिंग वर्क्स जे देखील आपल्या ट्रॉफीवरती नावं बॅनर आपल्या कामोट्या कॉलनीमध्ये असोसिएशनसाठी असतं ते नैनेश म्हात्रे यांच्याकडून असतं. आपटी प्रकारचा चेंडू, सन्मान दिलाय, फ्लिक केलाय, बॉल 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चितेच्या चपळाईनं इथं धावा घेत असताना रविदादा भगत आपल्याला पाहायला मिळाले. तर धावसंख्या झाली ती 22. आपटी प्रकारचा चेंडू, इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु काहीशा यश नाही. काय झाले पंच? डेड बॉल. डॉट बॉल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. 1 बाउन्स. 1 बाउन्सचा इशारा. छान असा खेळून काढलेल्या पॉइंटच्या दिशेने सन्मान दिला चेंडूला. तर खूप अशी छान प्राइस पाहायला मिळेल. बुद्धिबळाचा खेळ खेळत असताना रविदादा पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती 1 रन काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतलेली ती रविराज भगत यांनी. तर धाव संख्या झाली ती 23. आपण पाहू शकता धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक, हानामारीचं षटक स्ट्राईकवरती असतील रविदादा.
तर डॉट बॉल पाहायला मिळेल इथं. वाईट बॉल, पंचांचा इशारा, वाईट चेंडू. गुड बॉलिंग फ्रॉम न्यू बॉलर. वी कॅन सी Anna ऑन स्ट्राइक. Ravi Dada playing the ball, full toss ball played on the leg side, played smoothly, played a hard hit, but ball didn't went to the boundary line. Succeeded in taking 1 run. Not planning to take a second run. It's been okay to take a first run only. Score rising up. Score went to 24 on the scoreboard. Good bowling from Anna. We can see that was a full toss ball, but Ravi Bhagat didn't make it to the boundary line. The next ball, Nainesh Matre played it, but Ravi Dada wanted the strike. That's why he made him run out. Getting the strike, Ravi Dada Bhagat, but didn't making well for his team. I might be thinking he would be playing for that 1,200 rupees, which there has been bet on him by Sachin Patil and Sid. For every 6 of Ravi Bhagat, there will be a prize from Sachin Patil and Sid. 1,000 rupees from Sushant Patil and 200 rupees from Sid. Block all, that was a block all ball, played nicely, but didn't played well. Taken 1 run, but still wanted a second run to win that prize. The greed has been seen in Ravi Dada's eye to win that money cash prize, so he can make it in that entry fees or what, something else, I don't know. That is a selfish cricket we can see. Last ball. No, still 1 ball left. Dot ball. Still 1 ball left of the last over of this inning. We can see Ravi Raj still playing smoothly, playing safely to win that 1,200 rupees. That is a good shot and he has made it. Yes, that was the 1,200 rupees shot. He played on the leg side, smoothly went out of the park for the 6 runs, and he has won the 1,200 rupees. 200 from Sid and 1,000 from Sushant Patil. That would be adjusted in the social work we both have done. The target, 34 targets, 33 on the scoreboard by Tiger Force, and the target is for 34 runs to Vignaharta. That would might be easy for them to play in such a condition with the pitch is all dry pitch. We have the rubber ball. They travel along when you hit the ball. So 34 might be the easy target for Vignaharta. But Tiger Force has to defend this run from the bowling side. तर पुढील संघांना विनंती आहे, डिंगडोंग वर्सेस श्रेयस 11. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस करून घ्यायचं लवकरात लवकर. श्रेयस 11 चे कर्णधार आणि डिंगडोंग 11 चे कर्णधार यांना विनंती आहे लवकरात लवकर नाणेफेक करून घ्यायची आपल्याला विनंती आहे. आलेले आहेत ना याच्याकडून घे, नैनेशकडून. नैनेश दा एजाज भाई विनंती टॉस करून घ्यायचंय. चला अरे मग नाही नाही. तर श्रेयस 11 चे कर्णधार इथं उपस्थित आहे. डिंगडोंग 11 चे कर्णधारांना विनंती आहे लवकर लवकर घ्यायचं आहे टॉस, नाणेफेक करून घ्यायची आहे. लवकर यायचे डिंगडोंगचे कर्णधार. एजाज भाई तर्फे नाणेफेकी करून घेण्यात येत आहे. नाणेफेकी करून घ्यायची लवकरात लवकर. सामना सुरू होण्याच्या आधी आपल्याला नाणेफेक करून सुरू घ्यायची.
तरी तर टॉस कोणी जिंकले? अरे टॉस घ्या यार. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. टायगर फोर्स या संघाला विनंती आहे. 34 धावांचं आव्हान. तर इथं नाणेफेक जिंकले ते डिंगडोंग संघाने आपला निर्णय कळवायचे. निर्णय काय असेल किरण आपला? नाणेफेकी जिंकले ते डिंगडोंग संघाने आव्हान. आता मॅच कडे वळूया आपण. विघ्नार्थ संघाला आव्हान असेल 34 धावांचं. स्ट्राईकला पाहू शकता रोहन तामकडे, नॉन स्ट्राईकला असतील ते अमोल पाहू शकता आपण नॉन स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवरती गणेश कोळी आपण पाहू शकता. ते सर्राट प्रकारची गोलंदाजी बॉलिंगवरून टायगर फोर्ससाठी आपण पाहू शकता. गणेश कोहली स्ट्राईक गोलंदाज. स्ट्राईकवर असतील ते रोहन तामखडे, यंगस्टर खेळाडू आपण पाहू शकता. हे देखील MNRच्या गटातून आलेले आहेत. त्यानंतर देखील त्यांचे प्रदर्शन छान राहिलं. उच्च स्तरावरती खेळताना पाहताना मिळतंय आपल्याला रोहन तामकडे. MNR सत्संग बॉईज यांच्या गटातील रोहन तामकडे. चिराग मोरे देखील आपण पाहिलं. खूपसे छान गोलंदाज आणि फलंदाज देखील आहे MNR आणि सत्संग बॉईज ग्रुपमध्ये. पण खेळण्यासाठी त्यांना ग्राउंडवरती आपण पाहत नाही. काहीसा प्रयत्न करण्याची गरज असेल त्यांना. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस झालेला बॉल कीपरकडून. बॉल जातो थर्डमॅनच्या दिशेत. रविदादा भगत आपले बॉल घेत असताना दिसले. त्याच दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. संघाची धावसंख्या वाढून 1. श्री गणेशा धावाचा झालेला आहे तो विघ्नार त्या संघाचा. 22च्या स्वरूपात आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. पुढील चेंडू इथं मात्र आत्महत्या एजंट बोल्ड आपल्याला पाहायला मिळाले. अमोल आता मात्र स्वतः कर्णधार चिन्मय साळुंके पहिल्या चेंडूवरती काहीसं करू शकले नाही. अमोल यांनी कट अँड बोल्डच्या पद्धतीमध्ये पाहायला मिळाले. अमोल आपल्याला बॅक टू द पवेलियन. चिन्मय साळुंके आता येत आहेत. तर छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 1 धावावरती 1 फलंदाज बाद. एज पद्धतीचा फटका आपल्याला खेळायला मिळते. फ्लिक केलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने, हलका फ्लिक. रविदादा तिथं आपण पाहू शकता बॉल गॅदर केलेला आहे. त्याच दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 2. 1 गडी बाद, 2 धावसंख्या. धावफलकावरती अजून देखील 32 धाव्यांची गरज असेल ती विघ्नार्थ संघाला. 32. पुढील चेंडू गणेश कोळी यांचा. मोठा फटका. बॉल सीमारेषे पार. स्लॉटमध्ये आलेला बॉल मिडल ऑफ द बॅट झालाय. तर रोहन तामकडेंनी पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. छान गोलंदाजी करत असताना कुठेतरी थोडीशी लेंथ लाईन बदली करत असताना चांगला गॅदर केलाय तो रोहन तामकडेंनी. बॉल पाठवला सीमारेषे पार 6 धाव्यांसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 8. शेवटचे 2 चेंडू. मोठा फटका. हेलिकॉप्टर शॉट बाउंड्री लाईनच्या बाहेर. छान अशी फलंदाजी आता मात्र आक्रमक करत असताना गणेश कोळीवरती रोहन तामकडे
बॉल पाठवलाय बाउंड्री रेषा पार 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 14. आता मात्र 20 धावांची गरज. 19 चेंडू 20 धावांची गरज. बॉल टू बॉल. इथं मात्र पुन्हा एकदा हॅट्रिक पार करत असताना रोहन तामकडे गणेश कोळीवरती केलेला प्रहार. लगातार 3 बॉल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या झाली ती 20. आता मात्र 18 चेंडू 14 धावांची गरज. छान गोलंदाजी करत असताना कुठेतरी लाईन भटकत असताना त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय तो रोहन तामकडे यांनी. लगावली आहे ती आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक. षटकारांची हॅट्रिक पाहू शकता रोहन तामकडे याकडून पाहायला मिळाली आहे. धावसंख्या झाली आहे ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 20. येणारे 18 चेंडू 14 धावांची गरज. समीकरण बदलून ठेवलेले ते रोहन तामकडे यांनी. फेस करतील चिन्मय साळुंके. गोलंदाज असतील फिरकीचे जादूकर रवी दादा कडू. आपण पाहू शकता बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँडमध्ये छान असा स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. कंप्लीट झाले 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचते ते 22 अशा अंकावरती. छान असा ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू खेळून काढलेला कव्हरच्या दिशेनं. खेळून काढलेला आहे कव्हरच्या दिशेने. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. आता मात्र रोहन तामकडे आपण पाहू शकता स्ट्राईक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु काहीसा संपर्क चांगला नाही. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल अडवलाय. एकच धाव इथं पाहायला मिळते. धावसंख्या पोचून आली आहे ती 24. अजून देखील 10 धावांची गरज आपण पाहू शकता. येणारे 15 चेंडू आणि 10 धावांची गरज. इथं मात्र वाईडचा इशारा. अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळतात. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू जात असताना पंचांचा इशारा वाईड. इथं मात्र छान अशी गोलंदाजी ब्लॉक पद्धतीचा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू रविदादा कडू यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळाला. काहीसे मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवले ते चिन्मयांना आणि एका बाजूने प्रहार करतोय तो रोहन तामकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राईकवरती या षटकातील शेवटचे 2 चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण फिरकीचे जादूगर रविदादा यांनी जकडून ठेवले ते दोन्ही फलंदाजांना. काहीसे मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलेल्या. आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात आणि एक्स्ट्रा आलेल्या 2 धावा. धाव संख्या झाली ती 27. या षटकातील शेवटचा चेंडू. इथं मात्र परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये. कप्तान वाईडचा रिव्ह्यू नाही तो पंचांचा कॉल असेल. संघासाठी फक्त भीमरचा रिव्ह्यू असेल. पंच कालपासून ते षटक समाप्ती. छान अशी ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. 12 चेंडू 6 धावांची गरज. 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावांची गरज. येणारे 12 चेंडूमध्ये बॉलिंग मार्कवरती पाहू शकता आपण गुणवंत गोवारी, चतुर चालाक, चक्री वादळ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काहीच इथं आपण पाहू शकता चिन्मय साळुंके आपल्याला स्ट्रगल करत असताना पाहायला मिळत आहेत.
छान अशी फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. एक मॅन ऑफ द सिरीज देखील त्यांच्या नावावरती आहे. वारंवार मिस टाइम चेंडू, लीडिंग एज. एक धाव घेणे त्याचे दुसरे धावेचा प्रयत्न. इथं मात्र 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. डेंजर मार्कवरती धावत असताना छान रनिंग बिटवीन द विकेट चिन्मय यांची आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारची फलंदाजीची अपेक्षा होती चिन्मय साळुंके यांच्यावरती, त्याच प्रकारची फलंदाजी काहीशी आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. थोडेसे नाराज असतील स्वतःवर. इथं मात्र छान अशी गोलंदाजी, तेच तराट गोलंदाजी गुणवंत गोवारी यांची आपल्याला पाहायला मिळते. पार्ट टाइम बॉलर गुणवंत गोवारी आता मात्र आपल्या संघासाठी छान अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च केल्या ते गुणवंत गोवारी यांनी. इथं मात्र कुठेतरी लाईन भटकत असताना गुणवंत गोवारी तर लेग बायच्या स्वरूपात धावा पाहायला मिळतील आपल्याला. पंचांचा इशारा, थर्ड अंपायर. अरे राहू द्या. रिव्ह्यू घेतलाय, घ्यायचाय का रिव्ह्यू? दे बाबा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तीन धावेची गरज, 8 बॉल देखील शिल्लक. काहीशी मॅच आपल्याला लांबत होत असताना दिसते. इथं मात्र पुन्हा एकदा छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 1 बाउन्सचा इशारा. शेवटचा चेंडू, छान अशी गोलंदाजी गुणवंत गोवारी यांची पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात, सामन्याला आणून ठेवले. ते शेवटच्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी रोहन तामकडीची चालू होती, आपल्याला मात्र 2 षटकामध्ये हा सामना संपतोय की काय, पण तो सामना जाऊन पोहोचलाय. तो 4थ्या षटकापर्यंत जातोय की काय. 3 धावेची गरज. 7 येणाऱ्या 7 चेंडूमध्ये स्ट्राईकवर असतील ते रोहन. वाईडचा इशारा, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते गुणवंत गोवारीतर्फे. 7 चेंडू, 2 धावेंची गरज. थोडासा सामना दुर्वत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा. इथं मात्र सामना फिनिश. विजयी संघ विघ्नहर्ता. तर रोहन तामकडे ठरतोय मॅन ऑफ द मॅच.